एक विचार करा बरं, ढेरीच का वाढते? एखाद्या बाईचं असं मनगट का जाड दिसत नाही, घोटा का जाड दिसत नाही, तिची दंड का जाड दिसतात, मांड्या का जाड दिसतात, सीट का जाड दिसतं, पोटावरच मेद का वाढतो? त्याचं उत्तर असं आहे की आयुष्यभर आपण असं पुढं वाकून बसलो. पुढं वाकून आपण जन्माला येतो, गर्भामध्ये सेवा त्याचा पुढं वाकून बसतो. आपण डायनिंग टेबलवर बसलो की असे पोक काढून बसतो. गाडी चालवायला बसलो की आपण असं हँडलला असं धरून पोक काढून बसतो. बेंचवर बसलो की आपण असं पोक काढून बसतो. म्हणजे आपण पाठ जी आहे ती मागं कधीच वाकवत नाही. आपण नेहमी असे पुढे झुकून बसतो सी शेपमध्ये. त्यामुळं शरीराचा सगळ्यात रिलॅक्स भाग कुठला आहे? तो पोट आहे. म्हणून मेद साठताना परमेश्वराने अशी जागा निवडली की ज्याच्यावर काहीही केलं तरी कुठल्याही कृतीमध्ये, कुठल्याही अवस्थेमध्ये ताण पडत नाही. म्हणून मेद पोटावर वाढतो. सबब पोट मागे वाकेल, पोटावर ताण पडेल असं बॅकवर्ड बेंडिंग करा किंवा पोट पिळा, स्पायनल ट्विस्ट करा, म्हणजे तुमचे टायर, तुमची तोंड, तुमची टमी ही कमी होईल. त्याच्याविषयीचा एक व्हिडिओ आपल्या मित्रावरती चॅनलवरती आपल्याला सापडेल. पण वजन वाढवण्यासाठीचा उद्योग करताना मात्र ते लूज वेट वाढणार नाही, सॉलिड वेट वाढेल. याच्यासाठी त्याच्याबरोबर व्यायाम करत करत स्निग्ध पदार्थ, कडधान्य आणि मधुर पदार्थ खावे.